परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या सर्व शिवसेनेच्या व शिवसेना पुरस्कृत अशा सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे नेते उदयजी सामंत साहेब, त्यासोबतच मंचावर उपस्थित असलेले परभणी जिल्ह्यातील आमचे सर्व शिवसेनेचे नेते मंडळी आणि त्यासोबतच सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत या ठिकाणी युतीचं या ठिकाणी आव्हान केलेलं होतं। युतीमध्ये 4-5 वेळेस चर्चा सुद्धा झाल्या, पण 4-5 दिवस या ठिकाणी चर्चेचा गुऱ्हाळ रंगत असताना या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून, एक हिंदुत्ववादी म्हणून या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जायचं ठरवलेलं होतं। पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परभणीच्या या ठिकाणी नेत्यांनी या ठिकाणी युतीचा गळा दाबला, आमच्या पार्टीत खंजीर खुपसला। एक हिंदुत्ववादी या ठिकाणी युती करायची होती, या युतीला आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी खंजीर खुपसून केसांना गळा कापून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी एक वेगळं लढण्यासाठी या ठिकाणी आम्हाला हे झालं। पण मी तुम्हाला सांगतो साहेब, जरी त्यांनी या ठिकाणी युती तोडली, या ठिकाणी हिंदुत्वाला त्यांनी या ठिकाणी बगल दिली, पण मी सांगतो साहेब, हे सर्व शिवसैनिक, या सर्व माता भगिनी या ठिकाणी शिवसेनेच्या मागे आहेत। मला वाटतंय की या ठिकाणी मला जे त्यांनी केलंय त्याच्यामध्ये आपण मताधिक्यानं आणि मतदानाच्या द्वारे आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी धडा शिकूया। तुम्ही तयार असताल तर मी साहेबांना शब्द देतो, काय करायचं ते तुम्ही सांगा। या ठिकाणी आपल्याला मताधिक्यानं आपल्या शिवसैनिकांना निवडून आणायचं का नाही? मग पुन्हा एकदा हात वरून या ठिकाणी सांगा, साहेबांना आश्वासन द्या। या ठिकाणी आपल्याला सर्व माता भगिनी आणि सर्व लाडक्या भगिनी, आपल्या शिवसैनिकांना आणि आपल्या एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही सर्वजण या ठिकाणी सपोर्ट करणार आहेत का नाही? साहेब, हा जिल्हा म्हणजे एक हिंदुत्ववादी जिल्हा आहे, याची ताकद शिवसेनेची या ठिकाणी भरपूर आहे। आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बरेच जण निवडणुकीमध्ये उभे आहेत साहेब, बरेच जण या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत। या ठिकाणी युती तोडण्याचं कारण सुद्धा मला माहीत झालं साहेब। या ठिकाणी युती तोडायची याच्यासाठी की माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी यावेळेस परभणीला नोव्हेंबरमध्ये आले असता त्यांना आम्ही त्या समस्या वाचून दाखवल्या। त्या समस्येचा पाडा या परभणीकरांना आम्हाला कित्येक वर्ष या ठिकाणी सहन करावं लागला। त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी साहेबांना सांगितलं की आम्हाला भूमिगत गटार योजना दिली पाहिजे, आम्हाला या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना दिली पाहिजे, आम्हाला या ठिकाणी रस्ते दिले पाहिजे। त्या अनुषंगानं या ठिकाणी 600 कोटी रुपये साहेबांनी आपल्याला दिलेले। 600 कोटी रुपये दिले असता ज्या ठिकाणी एकमेकाचं तोंड बघत नव्हते ते सुद्धा आता हातात हात घालून या ठिकाणी मतं मागायलेत। हे मतं तुमच्यासाठी नाहीत, हे मतं 600 कोटी रुपयासाठी मागायलेत। 600 कोटी रुपयासाठी या युती झाली, 600 कोटी रुपयासाठी ही युती तोडली। मी म्हणतो साहेब, या ठिकाणी आम्हाला जे न्याय दिला आणि साहेबांना जे 100 तासामध्ये आम्हाला ह्या परभणीकरांच्या समस्या जाणून या ठिकाणी आमचं काम या ठिकाणी करून दिले, निश्चित या ठिकाणी सर्व परभणीकर शिवसेनेच्या मागं, धनुष्याच्या मागं या ठिकाणी राहणार आहेत। साहेब, परभणीमध्ये आणखीन बऱ्याच समस्या आहेत, त्या सर्व समस्या आम्ही या ठिकाणी थोडा या ठिकाणी उल्लेख करतो साहेब। आम्हाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळ्याचं एक या ठिकाणी आम्हाला गरज आहे साहेब। त्यासोबतच महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी केलेला आहे, पण त्या चौकामध्ये नुसतं नामकरण झालं साहेब। त्या चौकाचं नामकरण होऊन त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर चौकामध्ये या ठिकाणी आम्हाला पुतळा पूर्णता पाहिजे। त्यासोबतच साहेब,
आमचा या ठिकाणी परभणी शहरातला बराचसा भाग हा या ठिकाणी तुम्हाला सांगतो ग्रीन झोनमध्ये आहे. त्यासोबतच आपल्या PR कार्डला लागलेला नाही आहे. तशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करताल. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सांगायचं झालं संत गाडगेबाबा नगर आहे साहेब. त्या संत गाडगेबाबा नगरमध्ये या ठिकाणी जे जवळपास 260 घरं आहेत, गेल्या 60 वर्षापासून या ठिकाणी राहतात, पण त्यांना या ठिकाणी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हक्क त्यांनी दिला नाही साहेब. हे सुद्धा आपल्याला काम या ठिकाणी करून घ्यायचं साहेब. आणि अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवारानं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होऊ दिलं नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो साहेब, त्या ठिकाणी आम्हाला अहिल्यादेवी होळकरांचं स्मारकही आम्हाला या ठिकाणी पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात, पण ह्या आमच्या गरजेच्या आहेत. एक आम्हाला या ठिकाणी प्रेरणा मिळती, अशा गोष्टी या ठिकाणी आहेत. म्हणून आपण माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व गोष्टी करताल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि मला वाटते साहेब, येणाऱ्या 15 तारखेला सर्व परभणीकर या ठिकाणी शिवसेनेच्या मागं राहतील. या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत त्यांची निवडणूक निशाणी सांगायची गरज नाही. निवडणूक निशाणी काय आहे आपली? धनुष्यबाण. आणि त्यासोबतच काही आपण पुरस्कृत केलेले आहेत. त्यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये या ठिकाणी रोड रोलर आहे. त्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी बासरी आणि TV आहे. हे सर्व या ठिकाणी उमेदवार आपण निवडून देताल. पण या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं साहेब, या ठिकाणी धनशक्ती माजी मंत्र्यांचे पोरं उभं राहिले साहेब. या ठिकाणी माजी मंत्र्याची बायको उभं राहिली साहेब. पण या ठिकाणी आम्ही सर्वसाधारण लोक या ठिकाणी दिलेले आहेत साहेब. सर्वसाधारण लोक, कोणी ऑटो चालवतंय, कोणी गाडी चालवतंय, कोणी घरकाम करतंय, असे सर्व लोक या ठिकाणी उभं केलेले आहेत. हे सर्व लोक या ठिकाणी निश्चित आपापल्या प्रभागामध्ये या ठिकाणी निश्चित काम करताल. पण आपल्या मताची ताकद त्यांना मतपेटीतून दिली पाहिजे अशी या ठिकाणी आपल्याला आग्रह करतो. आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या सर्वांना मार्गदर्शन करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, शिवसेनेचे लाडके नेते नामदार उदय सामंत साहेबांचा. धन्यवाद. परभणी महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आणि माजी खासदार आदरणीय सुरेशजी जाधव साहेब, आमचे लोकप्रिय आणि कार्यक्षम जिल्हा प्रमुख, या विभागाचे भावी आमदार आनंदजी भरोसे, भास्करजी लंगोटे, आमचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय आनंदरावजी जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले निलेशभैया देशमुख, गीताताई सूर्यवंशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे 35 उमेदवार, 3 पुरस्कृत केलेले उमेदवार आणि त्यांना विजयी करण्यासाठी उपस्थित असलेले परभणीकर बंधू आणि भगिनींनो, मला मनापासूनचा शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून आनंद आहे की परभणीमधली आजची सभा ही शिवसेनेच्या दृष्टीनं ऐतिहासिक अशी सभा आहे आणि परभणीला शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करून देणारी सभा आहे. आणि म्हणून या सभेला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिलात, आमच्या विरोधकांचे डोळे पांढरे केलेत, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो. मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जातात तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्या ही महिला भगिनींची असते. आणि महिला भगिनींची संख्या असण्यामागचं कारण काय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये वर्षातून एकदाच भाऊबीज केली जाते, परंतु तुमच्या सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी वर्षातून 12 महिने भाऊबीजेचा सण साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच महिन्याला तुम्हाला 1500 रुपये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळतात. आज खरं तर साहेब या सभेला येणार होते. मला साहेबांनी सांगितलं की माझ्या वतीनं तू जाऊन महिला भगिनींना शब्द दे की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि म्हणून महिला भगिनींची जबाबदारी आहे की 15 तारखेला धनुष्यबाणाला मतदान झालं पाहिजे. 15 तारखेला तुमच्यावर प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांना मतदान झालं पाहिजे, तुमच्या भावाला मतदान झालं पाहिजे. या 38 उमेदवारांना मतदान करणं म्हणजे तुमच्या भावाला मतदान करणं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केल्यासारखं आहे. आणि म्हणून महिला भगिनींनी घरातल्या सगळ्या मतदार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे, नातेवाईकांना बाहेर काढलं पाहिजे आणि परभणीचा धनुष्यबाणाचा विजय हा सुखकर केला पाहिजे. हीच विनंती करण्यासाठी खास करून मुंबईवरनं मी या परभणीमध्ये आलोय. परभणीबद्दलचं एक वाक्य मला माहिती आहे. कुठचं? जगात जर्मनी आणि भारतात परभणी. मग जी भारतात परभणी आहे तिथं फक्त आणि फक्त धनुष्यबाण आहे, हे 15 तारखेला आपल्याला सिद्ध करायचं आहे. मी आनंद भरोसे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की हजारोंच्या संख्येनं लोक इथं उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं लोक अजून सामील होत आहेत. याचा अर्थ शिवसेनेचा विजय हा काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. यासाठी तुमचे आशीर्वाद मिळावे यासाठी शिंदे साहेबांच्या वतीनं मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे. कदाचित एक 5-10 मिनिटानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील तुमच्याबरोबर संवाद साधणार आहेत. पण आपल्या सगळ्या जनतेला, मतदारांना माहिती असलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केला, आनंदजी भरोसेनी केला, आनंद जाधवनी केला आणि स्वतः साहेबांनी देखील केला. पण माशी कुठं शिंकली मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता आपल्याला सांगण्यात आलं की आम्ही शिवसेनेबरोबर युती करणार नाही, मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण आनंद भरोसे साहेब, तुमच्याकडे 35च एबी फॉर्म होते. जर पक्षानं सगळेच्या सगळे एबी फॉर्म तुमच्याकडे दिले असते तर सगळीकडे आपले उमेदवार उभे राहिले असते आणि थम्पिंग मेजॉरिटीनं शिवसेना विजयी झाली असते. ही लढाई जी आहे ही शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. ही लढाई जी आहे ही श्रमशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. आता धनशक्ती कोण आहे काय याच्यामध्ये मला जायचं नाही, परंतु श्रमशक्ती म्हणजे शिवसेना आहे, शिवशक्ती म्हणजे शिवसेना आहे. आज जिजाऊंची जयंती आहे. जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूया, सगळ्या महिला भगिनींनी संकल्प करूया की 15 तारखेला जे मतदान होईल ते फक्त आणि फक्त धनुष्यबाणावर होईल. यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. विकासाची कामं काय होणार आहेत, कशी होणार आहेत, हा संवाद स्वतः एकनाथ शिंदे साहेब तुमच्याबरोबर साधणार आहेत. परंतु त्यांच्या अगोदर त्यांचा एक शिवसैनिक म्हणून मी आपल्याला शब्द देतो. आपल्याकडे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्याची मागणी आहे. आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा ही मागणी आहे. आपल्याकडे अहिल्याबाई होळकरांचं स्मारक करावं ही मागणी आहे. मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या 1 वर्षाच्या आत शिवसेनेची सत्ता परभणीत आल्यानंतर या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील. हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्याला देतो. आणि आज इथं आल्यानंतर मला देखील इथल्या सगळ्या शिवसैनिकांचा हेवा वाटतो. आनंद जाधव साहेब म्हणाले परभणी ही शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि भविष्यात देखील शिवसेनेचीच राहणार आहे. याची मुहूर्तमेढ आज आपण रोवतोय. आज तर विकासावर खरी तर चर्चा केली पाहिजे, पण विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याच्या अगोदर मी इथल्या शिवसैनिकांना धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की सगळ्या पक्षाची सगळे नेते मंडळी येऊन गेली, पण त्यांच्या सभांना जेवढी गर्दी झाली नाही त्याची 10 पट गर्दी शिवसेनेच्या सभेला झाली, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सभेला झाली. याचा अर्थ परभणीवर भगवा फडकणार आहे आणि तो शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा फडकणार आहे. आपल्याला कुठेही जातीवाद करायचा नाही, कुठेही जातीपातीमध्ये भेद करायचा नाही, कुठं धर्माधर्मामध्ये आपल्याला वाद लावायचा नाही. परंतु ज्यावेळी शिवसेना म्हणून विकासाची संकल्पना आपण आखतो, विकासाला सामोरं जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो,
त्यावेळी या विकासाचं समर्थन परभणीच्या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे, मतदारांनी केलं पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. आज जेव्हा मी इथं आलो, मी दोन्ही आनंदरावांना विचारत होतो गर्दी किती आहे. ते शेवटपर्यंत मला सांगत नव्हते गर्दी किती आहे, एवढंच सांगत होते की उदय त्या सभा मंडपामध्ये चल आणि गर्दी किती आहे ती बघ. पण तुमच्या मेहनतीला मी दाद देतो. आता हीच मेहनत पुढचे 72 तास आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये फक्त आणि फक्त फटाके वाजवायचे आणि गुलाल उधळायचा आहे. त्याच्यासाठी हे 72 तास महत्त्वाचे आहेत. 72 तासामध्ये काय काय होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि 72 तासामध्ये आपली 72 मतं देखील बाजूला जाणार नाहीत, याची दक्षता शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आज शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांना मानणारी शिवसेना आहे. वंदनीय बाळासाहेबांनी जो संदेश दिला आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, याच्या पुढे जाऊन सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फक्त आणि फक्त 100% समाजकारण करतो आणि ती शिवसेना आज तुमच्या समोर मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेली आहे. कालची सभा आपण बघितली असेल शिवाजी पार्कवरची. मला कळलं परभणीतनं पण लोक गेली होती. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि परभणीतनं जायची काहीच आवश्यकता नाही, धाराशिवमधनं जायची काही आवश्यकता नाही, छत्रपती संभाजीनगरमधनं जायची आवश्यकता नाही, तरी देखील शिवाजी पार्कमधल्या निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आजची सभा बघा, शिवसेना भाजपची शिवाजी पार्कची. मी जबाबदारीनं सांगतो 1 लाख मुंबईकर शिवसेनेला आणि बीजेपीला आशीर्वाद देण्यासाठी त्या शिवाजी पार्कवर जमणार आहेत. तिथं आपली महायुती आहे. दुर्दैवाने इथं आपण युती करू शकलो नाही म्हणून आपण कोणावर टीका करत नाहीत, परंतु शिवसेनेच्या माध्यमातून जेवढी काय विकास कामं करायची आहेत ती विकास कामं करण्याचा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी आपल्याला द्यायला आलेलो आहे. तुम्ही काय मागितलं? विकास विकास म्हणजे काय मागितलं? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं संस्थापक होण्यासाठी ज्या माऊलीनं बनवलं, त्या जिजाऊंची आज जयंती आहे. त्यांना अभिवादन करताना हेच सांगतो की तुम्ही मागितलं काय? तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा मागितला, तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मागितला, तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं स्मारक मागितलं. मला असं वाटतं हा खऱ्या अर्थानं परभणीचा संस्कार आहे. एखादं रस्त्याचं काम मागं राहील, एखादं पाण्याचं काम मागं राहील, परंतु ज्या राष्ट्रीय संतांनी आपल्याला दिशा दिली, संस्कार दिला, त्यांचं काम दीपस्तंभाप्रमाणे परभणीकरांच्या समोर असावं म्हणून तुम्ही बसवेश्वरांचा पुतळा मागितला. मला अभिमान आहे आणि मी अभिमानानं सांगतो जे वचन आज मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, 1 वर्षामध्ये पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि जर मी करू शकलो नाही तर आनंद भरोसेनं सांगतो परत मी परभणीमध्ये येणार नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, तुम्ही मार्गदर्शन करा, तुम्ही आशीर्वाद द्या आणि काही लोकांची मक्तेदारी आपण मोडीत काढा. मला आता सुरेशजी जाधव साहेब सांगत होते की धनुष्यबाणाला मानणारी जनता ही परभणी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, दुर्दैवानं जागा वाटपामध्ये पाठीपुढं होत असतं, पण मगाशी जो मी शब्द प्रयोग केला, आज संकल्प करण्याचा दिवस आहे. आज परभणीवासियांनी शपथ घेण्याचा दिवस आहे की वंदनीय बाळासाहेब हयात असताना ज्या पद्धतीनं परभणीमध्ये शिवसेनेचं वातावरण होतं, शिवसेनेचा हा धनुष्यबाण चालत होता, त्याच विचाराची शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे. तर त्या मागं आम्ही आशीर्वाद देणार, हा संकल्प तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये? जरा थांबा ना. काय झालं नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये? 187 ठिकाणी, जबाबदारीनं सांगतो 187 नाही 287 ठिकाणी युबीटी नगरपालिकेच्या निवडणुका अध्यक्षपदाच्या लढली. किती नगराध्यक्ष निवडून आले? फक्त 8. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला आणि आपले 72 नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि आपला पक्ष 2 नंबरला राहिला. पूर्वी आम्ही ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायचो त्यावेळी शिवसेनेचा क्रमांक आपण वर मोजायचो पहिल्या 2 मध्ये, आता तळापासनं मोजावा लागतो, हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा शिवसेनेनं, ज्या शिवसेनेनं बॉम्बस्फोटातल्या खटल्यातल्या लोकांना उमेदवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिली, अनेक लोकांच्या मागं
जे कटकारस्थान देशाच्या विरोधात करणार होते त्यांच्या मागं युबीटी उभी राहिली. एवढंच नाही तर खासदारकीच्या निवडणुकीला मुंबई बॉम्बस्फोटातला एक आरोपी युबीटीच्या प्रचारासाठी फिरत होता. अशा युबीटीला आपण मतदान करणार आहोत का, हा देखील आपण प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब काम करतायत, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतायत, भविष्यामध्ये एकतर्फी धनुष्य असेल, महाराष्ट्रामध्ये भगवा असेल आणि या सगळ्या भगव्याचे शिलेदार परभणीकर असतील. म्हणून परभणीमध्ये शिवसेनेचं गतवैभव आपल्याला आणायचं आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. मला इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे, जरी युती कुठे नसली आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रचाराला गेले, जरी भाजपाबरोबर मैत्रीपूर्ण लढत असली तरी माननीय एकनाथ शिंदे साहेब देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक आणि त्यांचा मोठेपणा हे आमचे नेते म्हणून करतात. हा आमच्या दृष्टीनं स्वाभिमान आहे. अमित भाई शहांचं देखील कौतुक करतात. आणि एवढंच नाही तर आज अतिशय सक्षमपणानं जे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत त्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं देखील कौतुक करतात. आणि म्हणून मी सांगितलं, आमच्या समोर जरी भारतीय जनता पार्टी उभी असली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय. पण या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये परभणीकर शिवसेनेच्याच झोळीमध्ये जास्त माप टाकतील आणि आमचे जास्तीत जास्त नगरसेवक परभणीच्या महानगरपालिकेमध्ये पाठवतील, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणून जनतेला मला एवढाच विश्वास द्यायचा आहे आणि विनंती करायची आहे की ज्यावेळी तुम्हाला काही देण्याची वेळ येईल, तुम्हाला विकासात्मक काही देण्याची वेळ येईल, 100% एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी उभे राहतील. एकनाथ शिंदे साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. आणि मी सुरुवातीला सांगितलं, साहेब इथं देखील महिला भगिनींची संख्या हजारोंच्या संख्येनं आहे. तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या महिला भगिनींना आणि सगळ्या परभणीकरांना माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला. खरं म्हणजे मला येण्याची इच्छा होती, पण सगळीकडे मी पोहोचू शकत नाही. पण मी मंत्री उदय सामंत यांना तत्काळ रवाना केलं. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, आता उदय सामंत म्हणाले लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे, तर मी हे सांगतो, ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. येतं ऐकायला येतं साहेब. परभणीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे ना, परभणीत भगवा फडकवायचा आहे ना, परभणीमध्ये भगवा फडकवायचा आहे ना. हा, मग या ठिकाणी आपल्याला सांगतो मी, जी काही कामं आपण पूर्वी केली आहेत, विकासाची कामं, यापुढे देखील संत गाडगेबाबा नगर, परभणी येथील नागरिक जे गेल्या 60 वर्षापासून राहत आहेत, त्यांना त्यांच्या राहत्या जागेचं मालकी हक्क देण्यात येईल. माझ्या नगर विकास विभागाने तो विषय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे भव्य स्मारक परभणी शहरात नियोजित जागेवर उभारण्यात येईल. जगद्गुरु संत महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पूर्णाकृती पुतळा बसवून चौकाचं सुशोभीकरण करण्यात येईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा तसेच त्यांच्या नावाने अद्ययावत अभ्यासिका व ग्रंथालय परभणी शहरात उभं केलं आहे. आणि जे परभणी शहराचे विषय असतील, मूलभूत सोयी सुविधा, चांगले रस्ते, दिवाबत्ती व पाणी योजना, मलनिस्सारण योजना, भुयारी गटार योजना आणि खेळाचं मैदान, उद्यान याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आता उदय सामंत मला सांगतीलच की त्या भागामध्ये काय काय आवश्यकता आहे. या सर्व पूर्ण करण्यासाठी नगर विकास विभागातून या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. आणि काही दुष्ट लोक, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणी भरपूर आलेल्या आहेत. काही लोक म्हणतात, खोट्या अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून. पण मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हा तुमच्या एक भावाचा शब्द आहे. आणि मी जे बोलतो ते करतो. आणि त्यामुळे मी आज तुम्हाला शब्द देतो, परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या परभणीकरांच्या मागण्या आहेत याचा पाठपुरावा करण्याची आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी, पूर्ण परभणीची जबाबदारी मी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देतो. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आपल्याला सांगितलं होतं की आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब जरी सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, तरी ते थेट तुमच्याशी, महिला भगिनींशी, लाडक्या भावांशी, सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. आणि त्यांनी तुम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या 100% पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या वतीनं उद्योगमंत्री म्हणून माझी आहे. हा देखील शब्द आज सभेच्या निमित्तानं देतो. उजळआंबा येथील नियोजित MIDC जी आहे, त्या MIDCचा प्रश्न हा माझ्याशी संबंधित आहे, ती देखील MIDC पूर्ण केली जाईल, हा देखील शब्द देतो. उड्डाण पुलावरनं रस्ता प्रभाग क्रमांक 12 आणि 16 त्या नागरिकांना ज्या काही रस्त्याच्या बाबतीमध्ये अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये देखील शिवसेना योग्य तो निर्णय घेईल, हा देखील शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की जी विनंती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आमच्या 35 उमेदवारांना आपण परभणी महानगरपालिकेमध्ये पाठवावं, आमच्या पुरस्कृत 3 उमेदवारांना विजयी करावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.